साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे। परकीय चलन वाचवण्यासाठी वर्षभर सोनं खरेदी करू नका, पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन। पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेल जपून वापरा, पंतप्रधान मोदींचं आवाहन। नाशिकच्या धर्मांतर प्रकरणावरून नितेश राणेंचं वादग्रस्त विधान, ओवेसी आणि लादेनमध्ये काहीही फरक नाही, एमआयएमला बॅन करावं तर राणेंनी वायफाय बडबड बंद करावी म्हणत वारिस पठाण यांचा पलटवार। रुपाली चाकणकरांची अशोक खरात प्रकरणी एसआयटीकडून तब्बल 5.5 तास चौकशी, खरातच्या ट्रस्टमधील आर्थिक व्यवहारांबाबत चौकशी झाल्याची माहिती। निदा खानला आज नाशिक कोर्टात हजर करणार, नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात निदा आहे आरोपी। पुण्यातील नसापूर अत्याचार प्रकरणातील नराधमावर चार्जशीट दाखल होणार, अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण राज्यात संतापाची लाट। नागपूरमध्येही मेड इन पाकिस्तान क्रीमची विक्री, गोरी क्रीम विक्रेत्यावर एफडीएकडून गुन्हा दाखल। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर, सोमनाथ अमृत महोत्सवात होणार सहभागी, तर वडोदऱ्यात सरदारधाम छात्रावासाचंही करणार उद्घाटन। बोंधू अशोक खरात कनेक्शन प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांची नाशिकमध्ये एसआयटीकडून चौकशी झाली, तब्बल 5.5 तास ही चौकशी सुरू होती। रुपाली चाकणकर या खरातच्या शिवनिका या ट्रस्टमध्ये विश्वस्त राहिलेल्या आहेत। या सगळ्या प्रकरणी रुपाली चाकणकर यांची चौकशी करण्यात आल्याचं समजतं आहे। रुपाली चाकणकरांची एसआयटी चौकशी, खरात प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात। बोंधू अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात आल्या। अशोक खरात प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी समोर रुपाली चाकणकर हजर झाल्या। अशोक खरात प्रकरणावरून विरोधकांनी रुपाली चाकणकरांवरती आरोपांच्या फैरी डागल्या होत्या। या प्रकरणी चाकणकरांच्या एसआयटी चौकशीची मागणी विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात होती। अशातच रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीला सामोऱ्या गेल्या। एसआयटी चौकशीला सामोरं जात असताना चाकणकरांनीही प्रतिक्रिया दिली। ज्यावेळेस हा तपास पूर्ण होईल, या तपासामधूनच त्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार। जी खाती होती ती सगळी बनावट खाती आहेत आणि ते सगळा अहवाल तुमच्या समोर येईल। अशोक खरात प्रकरणावरून विरोधकांच्या टार्गेटवर रुपाली चाकणकर आलेल्या होत्या। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा गैरवापर केल्याचा रुपाली चाकणकर यांच्यावरती आरोप आहे। रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टवरती विश्वस्त होत्या। रुपाली चाकणकर या अशोक खरातशी संपर्कात होत्या। त्यांनी खरातला 177 फोन कॉल केल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केला होता। खरातने बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांसाठी चाकणकरांच्या बहिणीच्या खात्याचा वापर केल्याचा आरोप आहे। अहिल्यानगरमधील स्थानिक पत्रकारावरती दबाव आणल्याचा आरोप रुपाली चाकणकरांवरती आहे। हे सगळे ज्या आम्हाला खऱ्या अर्थाने मला त्रास दिला गेला त्याचे सगळे पुरावे मी आपल्याकडे सादर केले। या पुराव्याच्या अनुषंगाने रुपाली चाकणकर यांचा थेट संबंध खरात यांच्याशी दिसून आलेला आहे का मुळात एखाद्या बोंधूबाबांनी बातमी छापणं आणि त्या बातमीच्या खुलासा आयोगाकडून एखाद्या पत्रकाराला असं टॉर्चर करणं, या ठिकाणी त्या असणाऱ्या संविधानिक पद्धतीचा गैरवापर झालेला आहे। त्यामुळं या महिला आयोगाच्या ज्या माजी अध्यक्ष आहे रुपाली चाकणकर यांना त्या एसआयटीने आज चौकशी करून या गुन्ह्यामध्ये 6 आरोपी करा अशी आमची मागणी आहे। अशोक खरातशी जवळीक आणि आर्थिक व्यवहारांच्या सखोल चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी केली आहे। हा जो सगळा पंचतारांकित हॉटेलांमध्ये काय झालं, अनेक गोष्टी शिवनिका संस्थानात काय झालं, खरं जे आहे ते सगळ्यांचे जे अकाउंट उकडले गेले, समता पतसंस्थेत काय काय झालं, जगदंब पतसंस्थेत काय काय झालं, हे जे मोठे आर्थिक व्यवहार झाले, या सगळ्याची चौकशी होणं गरजेचं आहे। आणि रुपाली चाकणकर
या महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंत कशा पोहोचल्या, या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत. खरं तर एसआयटी का उशीर करते या सगळ्या चौकशीला हेच कळत नाही. एकटं खरात ची चौकशी होते मान्य आहे, परंतु त्याच्यातील संबंधित लोकांचीही चौकशी झाली पाहिजे. मग त्यात रुपाली चाकणकर असतील किंवा अन्य मंत्री असतील. विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता या प्रकरणावरून रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात आल्या. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. दरम्यान रुपाली चाकणकरांची 5.5 तास चौकशी झाली. सूत्रांच्या माहितीनुसार एसआयटीनं कोणकोणते प्रश्न त्यांना विचारले ते बघूयात. चाकणकरांवर सवालांच्या फैरी झालेल्या आहेत. अशोक खरातशी केव्हापासून संपर्कात होता? शिवनिका संस्थेत असताना खरातच्या गैरप्रकारांची कल्पना होती का? अशोक खरात सोबत ज्या पूजाविधी केल्या त्या कोणत्या होत्या? पूजाविधीतून खरात सोबत आर्थिक संबंध जोडले गेले का? खरात संबंधित आर्थिक व्यवहार कोणत्या बँक खात्यांवरून झाले? खरात सोबतचे व्हिडिओ फोटो नेमके कधीचे? फोटो व्हिडिओ कोणत्या कार्यक्रमातले? शिवनिका ट्रस्टच्या बैठकांमध्ये कोणतं कामकाज चालायचं? असे प्रश्न रुपाली चाकणकर यांना विचारले गेले. 5.5 तास चौकशी झाली एसआयटी कडून. इराण अमेरिका युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि यामुळे अनेक देशांमध्ये इंधनाचे दर वाढलेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमध्ये भाजपच्या एका कार्यक्रमात बोलताना देशवासियांना इंधनाचा काळजीपूर्वक वापर करा असं आवाहन केलेलं आहे. सध्याच्या काळामध्ये पेट्रोल, गॅस आणि डिझेलचा वापर कमी करावा, गरजेचं आहे तेवढाच करावा असं आवाहन केलेलं आहे. तसंच कोरोनाप्रमाणे मीटिंगसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि वर्क फ्रॉम होमची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच सोनं 1 वर्षभर खरेदी करू नका असं आवाहन सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबादमध्ये काल बोलत होते. ते भाजपच्या एका कार्यक्रमामध्ये होते. त्यावेळेला त्यांनी देशवासियांना आवाहन केलेलं आहे की इंधन आपल्याला बचत करायची आहे. म्हणजे इंधन गरजेचं आहे, पुरेसं आहे तेवढंच वापरा, जास्तीचं इंधन वापरू नका. वर्षभर परदेशी जायचं जर प्लॅन करत असाल तर ते थोडंसं टाळा. त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करा. जर वर्क फ्रॉम होम घेता येत असेल तर तसं घ्या असं आवाहन त्यांनी केलं आहे. देशवासियांना त्यांनी काय आवाहन केलेलं आहे, काय नेमकं ते म्हणाले, कोणत्या पार्श्वभूमीवर म्हणाले हे सगळं आपण बघूयात. पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करा, गरजेचंच पेट्रोल डिझेल वापरा. इलेक्ट्रिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करा. वर्क फ्रॉम होम साठी भर द्या. जास्तीत जास्त बाहेर पडणं टाळा जेणेकरून वर्क फ्रॉम होम करता येईल आणि त्यात पेट्रोल डिझेल इंधनाची बचत होईल. परकीय उत्पादनं खरेदी करू नका, कमीत कमी परकीय उत्पादनं वापरा. पुढील 1 वर्ष जर परदेशी दौरा टाळता येत असेल तर तसं करा. परदेशी दौरा करू नका. महाराष्ट्र फिरा, भारत फिरा, परदेशी कमीत कमी फिरा. पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा. शहरों में जहां मेट्रो है वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे, ज्यादा से ज्यादा मेट्रो में ही जाएंगे. अगर कार में ही जाना जरूरी है तो फिर कार पूल करने का प्रयास करें और भी लोगों को साथ बिठा ले. साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे. विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है
और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा। फ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फ्रेंसेस, वर्चुअल मीटिंग्स, इनको हमें फिर से प्राथमिकता देनी है। साथियों, आज जो संकट है उसमें हमें विदेशी मुद्रा बचाने पर भी बहुत जोर देना होगा। हमें तय करना होगा कि जब ये संकट का काल है और हमारी देशभक्ति हमें ललकार रही है, तो कम से कम 1 साल के लिए हमें विदेशों में जाने की बातों को टालना चाहिए। भारत में बहुत सारी जगह है, वहां हम जा सकते हैं। बहुत कुछ भारत में किया जा सकता है। माननीय पंतप्रधान महोदयांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे। आपल्याला कल्पना आहे, खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे। जगात अनेक देशात लॉकडाऊन चाललेला आहे। पाकिस्तानसारख्या देशात पेट्रोल मिळत नाही आणि जे मिळते त्याचा भाव 450 रुपये त्यांनी केलेला आहे। अशाही परिस्थितीत माननीय प्रधानमंत्री महोदयांमुळे भारतामध्ये तेल आणि गॅस आपल्याला उपलब्ध होतोय। पण अशा वेळी आपण जर त्याचा योग्य उपयोग केला नाही, त्याचा नाश केला, मोठ्या प्रमाणात अधिकचा उपयोग केला, तर आपल्यालाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो। आवश्यकतेनुसारच उपयोग, हे जे प्रधानमंत्री मोदयांनी सांगितलंय ते सर्वांनी पाळावं असं आमचं आव्हान आहे। मेड इन इंडिया को भारत सरकार महत्व देती है। पूरा सामान यहाँ बनना चाहिए। अपनी इकोनॉमी नंबर 4 पर आई है। अगर हमें 3 नंबर पर जल्दी से जाना है तो मुझे लगता है और भी अपनी इकोनॉमी डेवलपमेंट होने की आवश्यकता है। इसीलिए माननीय नरेंद्र मोदी जी ने ये बात बताई है, तो उसका जो आह्वान है उस आह्वान के मुताबिक लोगों ने ध्यान देना चाहिए और फॉरेन टूर कम करनी चाहिए और सोना ज़्यादा खरीदना नहीं चाहिए।